स्वच्छता. सर्वसाधारणपणे जंतू तोंडावाटे तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. आत जाऊन हे जंतू लवकर वाढतात आणि शरीरामध्ये नेहमीच्या स्वरूपात काम करण्यास प्रोत्साहित करतात. यामुळे तुम्ही आजारी पडतात आणि त्याचा परिणाम ताप येणे, जुलाब होणे, भूक न लागणे इत्यादींवर होतो. जंतूचा तोंडामध्ये प्रवेश होतो म्हणजे घाणेरड्या हातांनी आपण वस्तू तोंडात टाकतो. हे जंतू खूप लहान असतात. आपण आपल्या डोळ्यांनी ते पाहू शकत नाही. इथपर्यंत की स्वच्छ दिसणाऱ्या हातांमध्ये सुद्धा जंतू असतात. हे जंतू घाणेरडा पृष्ठभाग, कचरा किंवा प्राण्यांना हात लावल्याने सुद्धा चिकटतात. शौचालयामध्ये जाताना सुद्धा अनेक जंतूंच्या संपर्कात आपण येत असतो. म्हणून हे महत्त्वाचे आहे की जेव्हा आपण बाहेरून घरामध्ये येतो, शौचालयाचा वापर करतो किंवा बाळाच्या खालील कपडे बदलतो, जेव्हा आपण स्वयंपाक बनवायला सुरुवात करतो, जेवणाच्या आधी किंवा तुमच्या बाळाला भरवण्याआधी हात धुणे गरजेचे आहे. तसेच तुमच्या बाळाचे हात आणि चेहरा धुणे आवश्यक आहे. फक्त पाण्याचा वापर करून धुतल्याने जंतू स्वच्छ होत नाही. म्हणून साबणाचा वापर करून हात धुवून सुकवले पाहिजेत. जेव्हा तुम्ही हात धुता, 1. स्वच्छ पाण्याने हात ओले करा. 2. साबण लावा. 3. कमीत कमी 20 सेकंद हातांना घासा. 4. पाणी टाकून साबणाने जंतूला स्वच्छ करा. 5. हातांना झटकून सुकवा. मनुष्याच्या हाताप्रमाणे माशांच्या पायांना खूप सारे जंतू चिकटलेले असतात. माशांना तुमच्या घरात येण्यास थांबवले पाहिजे. सर्व पृष्ठभाग स्वच्छ ठेवला पाहिजे. कचऱ्याची विल्हेवाट योग्य रीतीने लावली पाहिजे. जेवणाच्या सर्व वस्तू झाकून ठेवल्या पाहिजे, म्हणजे कोणत्याही वस्तूवर माशा बसणार नाही. समजा एखाद्या भांड्यामध्ये पाणी ठेवले तर लक्षात असले पाहिजे की ते भांडे स्वच्छ आणि झाकलेले असावे, ज्यामुळे कोणतीही घाण किंवा प्राणी त्या पाण्यापर्यंत पोचणार नाही. या व्यतिरिक्त तुमच्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला पाहिजे. असे केल्याने सर्वात चांगला उपाय शौचालयाचा वापर करावा. यामुळे विष्ठेमध्ये आढळणारे जंतू पिण्यासाठी आणि धुण्यासाठी उपयोगात येणारे पाणी दूषित होण्यापासून वाचू शकतो. जुलाब आणि उलटीच्या वेळी स्वच्छतेसाठी साबणाचा चांगल्या प्रकारे वापर केला पाहिजे आणि स्वच्छतेनंतर आपल्या स्वतःचे हातही चांगल्या प्रकारे धुतले गेले पाहिजे. यामुळे आपण जंतू पसरविण्यापासून थांबवू शकतो.